नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला. वनरक्षक भरती 2024 संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो अपडेट आलेला आहे. महाराष्ट्र राज्य वनरक्षक कार्यालयातून जे एक पत्रक जे विद्यार्थी मित्रांनो आलेलं आहे आणि एका व्यक्तीने जे माहितीचा अधिकारानुसार त्या जागा किती ते अर्ज त्या ठिकाणी पाठवला होता. तर त्याच्यानुसार जे विद्यार्थी मित्रांनो माहितीच्या अधिकाराच्या नुसार जे त्या ठिकाणी जे कोणकोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहे, तर याबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकचे एक पत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये किती जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये किती जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये किती जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये किती जागा रिक्त आहे, धुळेमध्ये किती जागा रिक्त आहे, कोणकोणत्या ठिकाणी किती जागा रिक्त आहे, तर या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक आलेलं आहे. आणि टोटल वनरक्षक मध्ये किती पद जागा आहे, पद या ठिकाणी खाली आहे आणि कोणत्या महिन्यापर्यंत ज्या वनरक्षकची भरती निघणार आहे, हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आणि वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण फक्त 12वी पास लागते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुले मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे माहितीच्या अधिकाराचं. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. सर्वात अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो हे स्क्रीनवर हे पत्रक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. प्रधान मुख्य वन संरक्षण वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून जे हे पत्रक आलेलं आहे. आणि इथं तारीख सुद्धा तुम्ही बघू शकता 11 डिसेंबर 2024 पर्यंत हे या ठिकाणी आहे. तर एका व्यक्तीने जे या ठिकाणी जे माहितीच्या अधिकारानुसार ते पाठवलं होतं, तर त्याचं जे या ठिकाणी आलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विषय डिसेंबर 2024 पर्यंत ठाणे, नागपूर, कोल्हापूर वन वृत्तामध्ये वनरक्षक गट क किती जागा रिक्त आहेत, वन वृत्त वाईज माहिती द्यावी, असं जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये विषय होता. तर त्याचं जे विद्यार्थी मित्रांनो हे माहितीच्या अधिकाराचं जे हे पत्रक आलेलं आहे आणि याच्यातून तुम्हाला समजणार आहे की आपापल्या वन वृत्तामध्ये किती जागा आहे. ठीक आहे, किती जागा रिक्त आहे हेच तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे. तर त्या व्यक्तीचं नाव मी या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ब्लर केलं आहे. ठीक आहे, तर त्याचबरोबर आपण इकडे बघू शकता की टोटल ज्या जागा आहे सध्याच्या कंडिशनला, तर 1358 जागा टोटल रिक्त आहे. आणि कोणकोणत्या वनवृत्तांमध्ये किती जागा रिक्त आहे तर ते तुम्हाला दाखवून देतो. तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर पहा, चंद्रपूर वनवृत्तार आहे. तर चंद्रपूर वनवृत्तारमध्ये पहा मंजूर पदे सरळ सेवा, तर या ठिकाणी जे दाखवत आहे तर हे 642 या ठिकाणी दाखवत आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा भरलेली पदे जे आहे सरळ सेवेने, तर हे 596 पद आहे. आणि या ठिकाणी एकूण रिक्त जे पद आहे तर हे 46 पद जे आहे चंद्रपूर वनवृत्तामध्ये सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे. ठीक आहे, खाली जागा जे चंद्रपूर वनवृत्तामध्ये 46 आहे. त्यानंतर पहा गडचिरोली आहे. गडचिरोलीमध्ये बघू शकता गडचिरोली गट क वनरक्षक, तर मंजूर सरळ सेवेने जे पद होते हे 979 होते. आणि एकूण या ठिकाणी पहा भरलेली पदे सरळ सेवेने तर ते 762 होते. आणि एकूण जे गडचिरोलीमध्ये एकूण जागा ज्या रिक्त आहे तर ह्या 217 जागा एकूण या ठिकाणी रिक्त आहे. त्यानंतर नागपूर वनवृत्तामध्ये तुम्ही बघू शकता या ठिकाणी नागपूर वनवृत्तामध्ये मंजूर पदे सरळ सेवेने जे आहे 1698 होती. आणि या ठिकाणी जे जर पाहिलं आपण भरलेली पदे जे आहे सरळ सेवेने तर हे 1611 पदे या ठिकाणी भरलेले आहे. आणि सध्याच्या कंडिशनला एकूण रिक्त जे पद आहे या ठिकाणी नागपूरमध्ये ते फक्त 87 पद फक्त या ठिकाणी रिक्त आहे. ठीक आहे, सध्याच्या कंडिशनला एवढे जागा खाली या ठिकाणी आहे. त्यानंतर अमरावती वनवृत्तार आहे गट क वनरक्षक, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मंजूर पदे जे आहे सरळ सेवेने तर हे 992 पदे सरळ सेवेने मंजूर आहे. आणि भरलेली जी पदे आहे सरळ सेवेने तर ते या ठिकाणी 725 जे आहे सरळ सेवेने भरलेली पदे. आणि एकूण ज्या जागा खाली आहे तर ह्या एकूण रिक्त जे पद आहे तर हे 267 आहे, ज्या की जास्त या ठिकाणी अमरावती वनवृत्तामध्ये जागा रिक्त आहे. तर अमरावतीमध्ये जे ह्या 267 जागा ज्या या ठिकाणी खाली आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ आहे. यवतमाळ गट क वनरक्षक, तर यामध्ये जे मंजूर पदे जे होते सरळ सेवेने तर ते होते या ठिकाणी 661. आणि सरळ सेवेने भरलेली जी पद आहे, ठीक आहे, भरलेली जी पद आहे सरळ सेवेने तर ती होती या ठिकाणी 661. आणि सध्याच्या कंडिशनला ज्या खाली जागा आहे तर ह्या 68 जागा खाली यवतमाळमध्ये आहे. यवतमाळमध्ये ज्या रिक्त जागा आहे तर ह्या 68 जागा आहे. त्याचबरोबर
प्रमुवंश या ठिकाणी मंजूर पदे जे सरळ सेवेने होते तर ते 4 होते आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण भरलेली जी पदे आहे सरळ सेवेने तर ते या ठिकाणी त्याचबरोबर जे एकूण ज्या जागा रिक्त आहे तर एकच जागा रिक्त फक्त या ठिकाणी आहे प्रमुवंश या ठिकाणी, ठीक आहे, प्रमुवंश वनवृत्तार या ठिकाणी। त्यानंतर पुणे वनरक्षक मध्ये तुम्ही बघू शकता पुणे वनरक्षक गट क तर या ठिकाणी मंजूर पदे जे होते सरळ सेवेने तर ते होते 395 होते आणि त्याचबरोबर जे भरलेली जी पद आहे सरळ सेवेने तर ते आहे या ठिकाणी 379 पदं भरलेली आहे। त्याचबरोबर जागांचा जर आपण एकूण किती जागा रिक्त आहे तर एकूण या ठिकाणी 16 जागा फक्त रिक्त आहे पुणे वनविभागामध्ये, ठीक आहे, 16 जागा या ठिकाणी रिक्त आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं धुळे वनरक्षक तुम्ही बघू शकता या ठिकाणी धुळे गट क वनरक्षक तर या ठिकाणी मंजूर पदे जे आहे सरळ सेवेने तर ते धुळेमध्ये 738 आहे। त्याचबरोबर जे आहे भरलेली जी पदे आहे सरळ सेवेने तर ते 520 आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी टोटल ज्या खाली जागा आहे तर 218 जागा खाली आहे या ठिकाणी धुळे वनविभागामध्ये 218 जागा रिक्त या ठिकाणी आहे, ठीक आहे, जे की भरपूर या ठिकाणी जागा रिक्त आहे 218। त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो नाशिक वनविभाग आहे, नाशिक वनरक्षक गट क या ठिकाणी पहा मंजूर पदे सरळ सेवेने तर त्या या ठिकाणी 630 आहे आणि भरलेली जी पदे आहे सरळ सेवेने तर त्या 562 आणि या ठिकाणी एकूण टोटल रिक्त ज्या जागा आहे खाली ज्या जागा आहे तर त्या 68 जागा आहे नाशिकमध्ये रिक्त। त्यानंतर पहा औरंगाबाद संभाजी महाराज नगर या ठिकाणी मंजूर सरळ सेवेने जे पद आहे तर ते या ठिकाणी 782 आहे। त्याचबरोबर भरलेली जी पदे आहे सरळ सेवेने तर ते आहे 732 आहे। त्याचबरोबर जे एकूण रिक्त पदे जे आहे तर ते 50 रिक्त जागा आहे, ठीक आहे। आणि ठाणे वनविभागामध्ये जर पाहिलं आपण तर पहा ठाणे वनरक्षक गट क तर या ठिकाणी मंजूर पदे जे आहे सरळ सेवेने तर ते या ठिकाणी 1510 पदे जे आहे या ठिकाणी मंजूर आहे। त्याचबरोबर भरलेली जे पद आहे सरळ सेवेने तर ते आहे 1219 आहे आणि एकूण रिक्त जे पद आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो 291, ठीक आहे, 291 जागा जे आहे खाली आहे ठाणेमध्ये, ज्या की भरपूर जागा खाली आहे ठाणेमध्ये। आणि कोल्हापूरमध्ये जर पाहिलं मंजूर पदे जे सरळ सेवेने वनरक्षक गट क मध्ये तर 754 जागा रिक्त आहे। कोल्हापूरमध्ये जे आहे मंजूर पदे जे आहे सरळ सेवेने तर ते हे 754 आहे। त्याचबरोबर भरलेली जी पद आहे सरळ सेवेने तर ते आहे 725 आहे आणि टोटल ज्या खाली जागा आहे रिक्त कोल्हापूरमध्ये तर ते 29 जागा रिक्त आहे फक्त कोल्हापूरमध्ये, ठीक आहे, तर 29 जागा रिक्त आहे कोल्हापूरमध्ये। एकंदरीत जर आपण पाहिलं चंद्रपूरमध्ये 46 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 217 जागा रिक्त आहे, नागपूरमध्ये 87 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 267 जागा रिक्त आहे, यवतमाळमध्ये 68 जागा रिक्त आहे, प्रमुवंशमध्ये 1 जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये 16 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 218 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 68 जागा रिक्त आहे, औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज नगरमध्ये जे आहे 50 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये जे आहे 291 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 29 जागा या ठिकाणी रिक्त आहे, ठीक आहे। तर एकंदरीत जर पाहिलं आपण टोटल जे जागा रिक्त आहे तर आतापर्यंत 1358 जागा जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे दिनांक 11 डिसेंबर 2024 पर्यंत। आणि जोपर्यंत भरती निघत नाही, जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत जे आणखीन त्यामध्ये जागा वाढणार आहे। सध्याच्या कंडिशनला जर पाहिलं आपण 11 डिसेंबर पर्यंत तर त्या 1358 जागा रिक्त वनरक्षक मध्ये आहे आणि अजूनही जे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये जागा वाढ होऊ शकते, जे पण जागा खाली होते तर ते त्यामध्ये ऍड केल्या जाणार आहे, ठीक आहे। तर एकंदरीत जर पाहिलं जोपर्यंत जाहिरात निघत नाही तोपर्यंत जवळपास 1500 ते 1600 प्लस जागांसाठी जे ह्या रिक्त जागा या ठिकाणी होणार आहे। आता भरती कधी निघणार आहे वनरक्षकची असे बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते, तर पहा वनरक्षकची जी भरती आहे हे तुम्हाला जे जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये चालू ठेवा, आतापासून रनिंग सुद्धा चालू द्या, अभ्यास सुद्धा चालू ठेवा। तर जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यापर्यंत जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। एक तर 1400 प्लस जागांसाठी सुद्धा भरती निघू शकते, 1500 प्लस 1600 प्लस जागांसाठी सुद्धा भरती निघू शकते या ठिकाणी। पण भरती जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी येणार आहे तर आपले YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। आजच्यासाठी इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।